नमस्कार, माझा इंडिया न्यूज। सध्या पिंपरी चिंचवड शहरातील काळा खडक या परिसरामध्ये बिल्डर आणि झोपडपट्टी धारकांचा प्रश्न सध्या चिघळताना आपल्याला दिसून येत आहे। नक्की कशा स्वरूपाचा हा आम्ही स्थानिकांचा आरोप आहे, आपण थोडक्यात जाणून घेऊया। बायांनीच केलेली, काय गडे कोण नव्हते आणि पोरं छोटे मोठे होते, काय बारीक नव्हते, असे मोठालेच असे मोठे नव्हते, छोटेच होते। आणि आम्ही सगळ्या काळ्या खडकाचेच लोक होतो, काय बाहेरचे नव्हते, काय नाही। त्यांनी इकडे तिकडे बरेच नावं टाकल्यात। आणि कोण सोमनाथचं ना, सोमनाथ देवकर लांब होतं रोडला। सोमनाथ देवकर नव्हते, ते आमच्या संघ आले होते, पण ते अपंग आहे, ते काय मारू शकतात कुणाला। मग बळच काहीतरी 18 शिटी हे ते सगळे गेले होते ना। मग सगळ्यांना बोलवायचं होतं, सगळ्यांना विचारायचं होतं। त्याला 2-4 दिवसाच्या नंतर शिळ झाल्यावर उचलायचं, ही थोडी पद्धत असती। आणि ते पोरं जे येतात, आम्ही पण बाया चिडतो ना, आम्ही कामाला जातो, बाहेर जातो। मग घरी आल्यावर ते पोरं म्हणतात तुम्हाला पसारा उचलू देणार नाही, अजून तुम्हाला गाड्या पसारा काढू देणार नाही, काहीच नाही। मग आम्ही चिडून गेलो त्याच्या घरी, बाबा तुम्ही काय येता आमच्या घरी, आम्हाला घर खाली नाही करायचे, आम्हाला त्या बिल्डरकडे जायचं नाही, 5000 भाडं पुरतं का, आम्ही असं तसं बोलतो। ते रोज 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 त्याच गोष्टी करतात आमच्या संग। मग आम्ही चिडून गेलो, बारीक पोरं होते, काय बाया होत्या, तेव्हा आमच्या अंगावर आला, बाहेरून आला, तेव्हा असा धक्का मारला आणि म्हणतो का मला मारता का, मला मारता का, म्हणून ते अंगावर आलं। मग बाया चिडल्या, बायांनी धरलं, काय पोरांनी काय बायांनी त्याला थुथपड केली, त्यांनी उलटा पालटा सगळं जोडलं। मग हे असं नसतं ना, पण मग आम्हाला सगळ्यांना बोलवायचं होतं, काहीतरी करायचं होतं। त्यांनी डायरेक्टच पोरांचं काय बाहेरच्या लोकांचं ऐकलं, काय बिल्डरचं ऐकलं की नाही ते ऐकलं ना, आम्हाला माहित नाही। पण आमचा भास आहे का त्याच्या पण संमतीने काय असे कामं झालेले आहेत। मग एवढा मोठा पाऊल थोडी उचलू शकतो तो, आणि शेवटी त्याचं घर तोडून गेलतो, त्याचा संबंधच नाही ना आमचे घर तोडायला यायचं। मग हे 4 पोरं उठतात येतात, आमचे असे पण म्हणतात आम्हाला त्या आता आमच्याकडे द्या, नंतर ताबा पावती बंद होणार आहे, तारीख ठरवतात। 15 तारखेला भूमिपूजन आहे, गाडीच येणार आहे, असंच होणार आहे, तेव्हा पोलीस येणार आहे, मिलिटरी बोलू, हे बोलू, ते बोलू, असे बोलतात ते लोक। मग आमच्या तर BP शुगर सगळंच वाढायला लागल्यात। मग उद्या मारायचं तर आज मरण यायला लागलं आम्हाला। त्यांनी सगळ्यात चुकीचं आहे ते। त्यांनी फॉर्म भरताना काय म्हणला होता आम्हाला का तुम्हाला इथंच घर तोडायचं, अर्धी झोपडपट्टी खाली करून अर्ध मोकळं करून तुम्हाला इथंच मी बिल्डिंग उभं करून अर्धे लोक ठेवीन। ते तर आता म्हणतो सगळं सपाट करायचं, सगळं सपाट करायचं। मग अशी थोडी पद्धत असते। पत्र शेड बी कुठे दाखवतात, पत्र शेड बी कुठे दाखवतात, ते बी कुठं नियमाप्रमाणे नाही। आणि ते तुम्हाला भाडं नाही, फिडं नाही, काय नाही, तुम्ही तिथे राहू शकतात म्हणलं। आम्हाला जेव्हा घर दाखवचल तेव्हा आमच्या घराला हात लाव म्हणलं, आम्ही तसं येऊ शकत नाही म्हणलं। आम्हाला घर तू माहितीये का, आम्हाला तू देतोस का नाही देतोस, विश्वास नाही आम्हाला कुणाचा। येते 4 चौघ घ्या, ताबा पावते घ्या, फलानं घ्या, बिस्तानं घ्या, आणि तुम्हाला घरं मिळतील, तुम्हाला बिल्डिंग बांधून मिळतात। आम्हाला बिल्डिंग नको, आम्हाला हा इथं आम्हाला जागेवर पाहिजे। आम्ही दुनिया भांड्याचे कामं करून आम्हाला पाणी भेटलं नाही, आम्हाला बाथरूम नाही, आम्हाला नळ नाही। आम्ही त्या पद्धतीत आम्ही दिवस काढल्यात इथं, आम्ही कुठं जाऊ शकत नाही। आणि सध्या आमची मुलं इथं शाळेत, आम्ही इथंच राहू शकतो, आम्ही कुठं जाणार नाही। ते लोक नाही आले पाहिजे, स्वतः बिल्डर भेटला पाहिजे आम्हाला। बिल्डर एकही दिवस असं येऊन 5 मिनिटं मीटिंग घेतलेलं नाही कुठंच। आम्ही बोलवतो त्याचे पोरच येतात, बिल्डर स्वतः येत नाही। बिल्डर स्वतः येतच नाही। बिल्डर मोठे मोठे टोलेजंग माणसं पाठवतो आमच्याकडं, मोठाले माणसं पाठवतो, तेच आमचे फॉर्म भरून नेणार, तेच आमच्या सह्या नेणार, तेच आमचं सगळं करणार। आता ते पोरं उद्या गेले तर आम्ही कुणाला धरायचं। मग बिल्डर पाहिजे, त्यांना बी गरज आहे, आम्हाला बी गरज आहे। बिल्डरनी 4-5-50 माणसं मोठे, आमच्या काळाला फरकार कुणी कार्यकर्ता नाही, कुठला कोणी माणूस नाही। जे माणूस मध्ये आला त्याला मारतात, हाणतात, त्याला म्हणतात तुला काय करायचं, तू कशाला मध्ये आला। पण मालक कोण आहे काळ्या खडकाचा, कोणाला? बिल्डरची दादागिरी शाही चालू आहे का? हा बस, बिल्डरची दादागिरी चालू आहे, दादागिरी चालू आहे। चुटक्या वाजवते ते, धक्काबुक्की देते ती, इथून उठा म्हणते ती, बुलडीजर लावता म्हणते ती। मग आम्ही कुठं राहायचं? हायवे रोडला राहायचं का? हायवे रोड उद्या त्याला बंद करतो आम्ही, आम्हाला राहायला सोयीच नाही तर मग कुठं राहावं? पत्रशेड मध्ये आम्ही जाणार नाही, आहे तसं आम्ही तर राहणार, हेच बोलणार। आणि परत 20 तारखेपर्यंत ताबा पावती केलं तर बरं, नाही तर 20 तारखेला सगळ्या काळ्या खडकाला बुलडोजर लागणार। 30 तारखेपर्यंत म्हटले म्हणजे आम्हाला दिवाळीपासून फक्त तारीखच द्यायला चालली, असं चालतं। मग पोरं आम्हाला ताबा पावती करायला येतात का ते पोरं, ते काय म्हणतात आजच करून घ्या, उद्या तुमच्या घराला डायरेक्ट बुलडोजर लागेल, तुम्हाला पसारा आम्ही काढू देणार नाही, हीच भाषा असते। मग आम्ही काय म्हणलो, बाबा पोरं तुम्ही 10 घरचे 10 जण आहेत,
तुम्ही पांगून जाता, तुम्ही पांगल्यावर आम्ही कुणाला धरायचं? बिल्डरला आणा, बिल्डर आम्हाला काय पुरावा देणार आहे, काय नाही, काय लिखीपडी देणार आहे का नाही? आम्हाला काय तर त्याची लिखी पाहिजे ना. बिल्डर आमच्या काळाकडे थांबतच नाही. एक अर्धा नगरसेवक कसा दर 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 पळतो रस्त्याने, तसा पळतो बाबा. बघितलाय नाही कसला आहे तो बिल्डर, नाही, बघतो ना. बघितला नाही आम्हाला, बिल्डरला तुम्ही बघितलंच नाही? नाही बघितला तो. कोण आहे माहित आहे का? मला माहितीच नाही कोण आहे ते, माहितच नाही. माहिती नाही. मग असं असं चाललेलं आहे, बस असं चाललेलं आहे. जे बोलतं ना त्याच्याकडे यायचं नाही. मी श्रीकांत कदम, रिपब्लिकन पक्षाचा पुणे जिल्ह्याचा रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष. आज काळाखडक या ठिकाणी सर्वे नंबर 124 मध्ये बाबतीत जे अनधिकृत झोपडपट्टी आहे, या ठिकाणी बिल्डर जयप्रकाश इंटरप्राइजेसचे मालक केतुल सोनेग्रा यांनी जे चुकीच्या पद्धतीने काम चालले, गुन्हेगार आणि इतर चुकीच्या अनधिकृत लोकांना हाताशी धरून तिथली 45-50 वर्षापासून जी माणसं तिथं राहत आहेत घर करून, त्यांना बेघर करण्याचा, त्यांना हद्दपार करण्याचा जो प्रयत्न चालू आहे, तसेच खोटे गुन्हेगारांच्या वतीने बाकीच्या माध्यमांचा वापर करून जे खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करून दहशत निर्माण करायचा प्रयत्न केतुल सोनेग्राच्या कडून जो चाललेला आहे, याचा निषेध म्हणून झोपडपट्टी वासियांच्या वतीने आज 13 तारखेला वाकड पोलीस स्टेशनवरती या दहशतवादाच्या विरोधात, बेकारी कामाच्या विरोधात या झोपडपट्टी वासियांचा मोर्चाचं आयोजन केलेलं होतं. या बाबतीत उपायुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक आयुक्त सुनील कुराडे या पोलीस अधिकाऱ्यांनी आज आमची सामूहिक पद्धतीने मीटिंग घेऊन जे चुकीचं चाललेलं आहे हे थांबवायचं आश्वासन देऊन झोपडपट्टीवासियांना संरक्षण देण्याची भूमिका घेतल्यामुळे हा आजचा जो मोर्चा आहे हा आम्ही तात्पुरत्या स्वरूपाचा स्थगित करीत आहोत. जे एंटरप्राइजेसचे मालक केतुल सोनेग्रा यांनी आजपर्यंत येथील स्थानिक रहिवाशांची कुठल्याही पद्धतीची चर्चा मसलत केली नाही. काही चुकीच्या लोकांना हाताशी धरून ही झोपडपट्टी हटवण्याचं जे चुकीच्या पद्धतीने लोकांच्याकडून काही संमत्या मिळवून घेतलेल्या आहेत, त्यांच्या झोपडपट्ट्या पाडायचं काम आणि दहशत निर्माण करायचं काम चालू आहे. मी या ठिकाणी झोपडपट्टीवासियांच्या वतीने असं घोषित करतो की जोपर्यंत सगळ्यांच्या संमत्या आणि मान्यता होत नाहीत, तोपर्यंत इथून पुढे एकही झोपडी पाडली जाणार नाही. त्यासाठी आम्ही सगळे त्या ठिकाणचे रहिवासी काळाखडकमधले, म्हणजे काय त्याला आपण बोलतो, SRA वाले यांच्याकडे योग्य पद्धतीने भांडण करून आमचा पात्रता अपात्रतेचा सगळा मुद्दा मार्गी लावल्याशिवाय आणि इतर कायदेशीर गोष्टी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही एकही झोपडपट्टी या ठिकाणी पाडली जाऊ देणार नाही, असं मी या ठिकाणी या झोपडपट्टीवासियांना आश्वासित करतो. आणि भविष्यामध्ये जे चुकीचं होईल ते थांबवण्यासाठी आम्ही काळजी घेऊ, दक्षता घेऊ आणि पुढील आंदोलन आमचं हे SRAचं ऑफिस. 80 वय तुमचं. हा बर. आता या तुम्ही जिथं राहता ते तुमचं पहिल्यापासून तुम्ही तिथंच राहताय? तिथंच राहतोय आम्ही. किती मुलं तुम्हाला? मला 4 मुलं होती, 2 मुलं वारली, बर. आता 2च आहेत, मुलगा आणि मुलगी. मुलं शाळेला कुठं जातात? बुमकर चौकात. भूमकर चौकात. हा, मुलीचे मुलं आहेत. मुलीची मुलं? हा, मुलीची मुलं. म्हणजे शाळा जवळ आहे तुम्हाला? हाय, लांब रिक्षा लावलाय हो का, हरची रिक्षावाला. तुम्हाला बिल्डर पण माहित नाही कोण? बिल्डर नाही, मी तर नाही बघितलं. डायरेक्ट आता या ठिकाणी तुमची झोपडपट्टी पाडायचं म्हणतात, कसं काय? आमची झोपडपट्टी पाडायची नाही. आम्ही कुठं जायचं मग? आम्ही कुठं राहायचं? आम्हाला पाणी प्यायला आम्हाला टकल पडलं. आम्ही कुठून पाणी भरलेले? पार भूमकर चौकन, पार डांगे चौक, पुन्हा कुठून पाणी भरलेले. आम्हाला पाणी नव्हतं आम्हाला इथं प्यायला. इथं खाणी होत्या, खाणीवरला गाळून पाणी पिलंय आम्ही. ऐका माहिती, आम्हाला पाणी सध्या नव्हतं प्यायला, सगळ्याला माहिती आहे. आता सध्याला आम्हाला बाथरूम नाही, नळ नाही, आम्ही दुसऱ्याच्या नळावरून पाणी भरतोय. मग किती परिस्थितीमध्ये दिवस काढल्यात. माझ्या घरात कोण कमवता नाही, कमवते ती गेली. त्यांचे लेकरं बायका तिची करून खात्यात. मी माझी म्हातारा, माझी मुलगी माझ्याजवळ आहे, तिचाही नवरा वारलाय. मग आम्ही खाताव चौघजण करून. आमच्याजवळ कोणी करतं नाही किंवा धरतं नाही. आमच्या घरात कोण कमी नाही. नक्कीच अशा गोरगरिबांच्या झोपड्यावरती बिल्डर लोक अनधिकृतपणे ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
नक्कीच प्रशासन याच्यावरती काय कारवाई करणार भविष्यात आपल्या सर्वांना पाहायला मिळेलच. माझा इंडिया न्यूज, पिंपरी चिंचवड.